काय साहेब, या माझ्या ताईच्या आठवणीमध्ये माझ्या शरीराची पूर्ण म्हणजे पूर्ण झीज होईल, माझ्या वजनात घट होईल, मी पूर्ण अशक्त होईल. हा, चित्ता आणि चिंता खरंय. अक्षर एकाने अर्थ बरोबर आहे. चित्ता म्हणजे काय आणि चिंता म्हणजे काय? चित्ता म्हणजे काय? मेलेल्या माणसाला जाणारी ती चित्ता. बरोबर आहे. माणूस मेल्यानंतर तिला जाळल्या जातो, त्या प्रेताला जाळल्या जातं, त्याला चिंता म्हणतात. बरोबर. आणि चिंता म्हणजे काय? जिवंत माणसाला जाणारी ती चिंता. बरोबर आहे. तशी तुमच्या जीवाला चिंता लागेल, त्या क्षणाला आठवण होईल. आणि आठवण झाल्यानंतर तुम्ही वेळोवेळी तुम्ही तिच्या माहेरी जाऊ शकत, तिच्या सासरी जाऊ शकत नाही. नाही, खरंय तात्या साहेब. का जाऊ शकता? नाही. म्हणून माझी तुम्हाला हात जोडवी नाही की जगाला आपल्याला वाईट म्हणू नये, मग आपल्याला कुणी गार भात लावू नये. मग मी काय केलं पाहिजे? आपल्या राष्ट्राचे राजपूतचा हात शिवराज आहे. हो. म्हणून माझी विनंती तुम्हाला आहे, आजपासूनच तुम्ही बहीण भाऊ युक्त राहा. म्हणजे तात्या साहेब, मी माझ्या बहिणीपासून अलिप्त झालं पाहिजे? तात्या साहेब, हे तुम्हाला कसं बोलणं शोभतं हो? आम्ही किती केलं तर जीवाचे बहिणी भावंड आहोत, एका आईची लेकरं आम्ही दोघं. पण एका आईचा जरी लेकरं असाल तर युवराज हे जन्म घेताना वेगवेगळा जन्माला आला. हो, पण किती झालं तरी पाठीवर थाप मारून आलो आम्ही एकमेकांच्या. पाठीवर थाप मारून आला, ज्याला आपण जुळे भाव म्हणतो किंवा जुळ्या बहीण म्हणतो. का जुळ्या बहीण किंवा जुळे भाव म्हणतो. मला सांगा, जन्माला येताना संघ जन्माला आलो का? नाही. नाही. 1-2 मिनिटाचा त्याच्यामध्ये फरक असतो. बरोबर आहे. नाही का? हो. छोडलं कोण आणि मोठं कोण याच्यात समजलं जातं. मग मला सांगा, त्यावेळेस ही अवस्था होती. आता आपल्याला विसरायला काय आहे? कारण का? तुमच्या जीवासाठी सांगतो. बहीण आहे, बहिणीवर तुमचं प्रेम आहे, बहिणीचं भावावरती प्रेम आहे, नाही तुमच्यावरती प्रेम आहे. परंतु या वेळेला तुम्हाला काय करावं लागेल? या प्रेमाला थोडाफार विसर पडावा म्हणून साठी आजपासून तुम्ही बहीण भाऊ एकमेकांपासून जरा दूर राहावं असं मी म्हणतोय. कारण का? याला कारण आहे, तुम्ही 2 भाऊ एकत्र राहिला तर काय होईल? आताच मी तुम्हाला सांगितलं की येणार जाणारे लोक तुम्हाला म्हणते बरोबर नवरा बायको असले पाहिजे, तुमच्या प्रेमिक असली पाहिजे असे म्हणत होते. याला गालबोट लागू नये म्हणून साठी म्हणतो, जर तुम्ही अंत ठेवला, शाळेत जातानाही दोघे संग जाऊ नका, अभ्यास करताना एकत्र बसू नका, जेवताना एकत्र जेवू नका. म्हणजे तात्या साहेब, या लहान भागेला येतानाही दोघे एकत्र येऊ नका. या समाजाच्या बोलण्याला तोंड लावता येत नाही किंवा त्यांच्या तोंडाला हात लावता येत नाही. ते बरोबर. तेव्हा हे समाजाचं बोलणं खाण्यापेक्षा मी आणि माझी बहीण म्हणजे माझी ताई, आम्ही दोघांनी एकमेकापासून अलिप्त झालं पाहिजे असं तुम्ही म्हणतात. हो तात्या साहेब, माझ्या ताईचा सुखी संसार राहण्यासाठी जर तुम्ही म्हणत असाल किंवा या समाजाच्या विचाराला अनुमती देऊन सहमत राहून मी आणि माझी ताई खरंच अलिप्त राहतो. तात्या साहेब, एवढं जर केलं ना तर तुम्ही आयुष्यामध्ये सुखी राहा. हो. येऊ मी एवढं सांगण्यासाठी इथपर्यंत आलो. येतो मी. ताई, ऐकलंस? तात्यासाहेब काय म्हणाले? तात्यासाहेब म्हणाले की आपण दोघं ज्यावेळेला या लालबागेत येत होतो तेव्हा येत असताना रस्त्यावरील लोक आपल्या दोघांबद्दल आक्षेपाचं बोलणं करत होते. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की आपण दोघं नवरा बायको आहोत. पण ताई, ह्या जगाला, ह्या माणसांना काय माहित आहे की आपण दोघं नेमकं कोण आहोत? पण ह्याच्या तोंडाला आपल्याला हात लावता येत नाहीत. आणि तात्यासाहेबांनी मला 2 ज्ञानाच्या गोष्टी आणि चांगल्या समजावून सांगितल्या. तेव्हा ताई, आजपासून तू आणि मी आपण दोघं एकत्र राहायचं नाही. तेव्हा तुझी अभ्यासाची खोली वेगळी, माझी अभ्यासाची खोली वेगळी. आपण आजपर्यंत दोघं एका ताटात जेवत आलो, परंतु ताई आजपासून जेवणाचं ताट तुझंही वेगळं आणि माझंही वेगळं. ताई, तेव्हा तुझ्या सुखी संसारात तुला नांदण्यासाठी आपल्याला हे दोघांचं जे विभाजन केलेलं आहे, तेव्हा ताई हे सर्व विभागणं आणि हे तुला मान्य करणं गरजेचं आहे. ताई, याबद्दल तुझं म्हणणं काय आहे? तात्यासाहेब बरोबर तात्यासाहेबांच्या बोलण्याला तू सुद्धा सहमत आहेस ना? पुन्हा आपली अशी भेट होणार नाही ग. आपण एकाच राहणार आहे. हो ना. अगं, पण तू आज ना उद्या तुझ्या सासरी निघून जाशील तेव्हा या भावाची काळजी घेणार कोण असणार आहे? आणि पुन्हा परत हे आपल्याला असं बोलणं होणार नाही. ताई, असं ना. चल चल ताई. जीव भोळा खुळा, जीव भोळा खुळा, कशी दारू
माझ्या भावाला माझी माया करू दे माझ्या भावाला माझी माया करू दे माझ्या भावाला माझी माया करू दे माझी माया करू दे माया करू दे माझी माया करू दे माझ्या भावाला माझी माया करू दे माझ्या भावाला माझी माया करू दे माझ्या भावाला माझी माया करू आई बाबाची सावली सर माझ्या भावाच्या डोईवर आई बाबाची सावली सर माझ्या भावाची डोईवर आई अंबाबाई तुला माझ्या भावाला माझी माया करू दे माझ्या भावाला माझी माया करू दे माझ्या भावाला माझी माया करू दे माझी माया करू दे माझ्या भावाला माझी माया करू दे माझ्या भावाला माझी माया करू दे माझी माया करू दे माया करू दे माझी माया करू दे माझ्या भावाला माझी माया करू दे माझ्या भावाला माझी माया करू दे माझ्या भावाला माझी माया करू दे बोलताई तू जास्त टेन्शन घेऊ नको. नाही ताई मनाला चिंता वाटते ग परत आपली अशी भेट होईल का नाही होणार चल नक्कीच परत भेटशील ना आज चल ना. पहारेकरी कुठे गेले ते पहारेकरी काय रे हरामखोर कुठे आहे तुम्ही काय करता तुम्ही काय रे काय खात खाया घ्या नाही सगळं खाया घ्या नाही सकाळी चहा द्या म्हणताना प्यायला नाही पोहे खावा म्हणजे तर खाल्लं नाही आता काकडीवर भागते का रे म्हणून काकडी खातोय काय जरा पोटात पडायला पाहिजे का राजाच्या रस्त्यामध्ये काय चाललंय हे जगात तुमच्या लक्ष आहे का रस्त्यामध्ये काय चाललंय काय काय झालं आग लागली काय काय झालं तुम्ही काय करतात काय झालं फुकटचा प्रकार खातात तुम्ही काय झालं काय काय झालं म्हणून महाराज कुठे आहे महाराज महाराज आहेत कुठं काय रे काका साहेब लय चिडले का काय पेटले का काय कुठे म्हणजे राष्ट्रात काय झालं तुम्हाला हाय का नाही ध्यान कुठं नाही ध्यान नाही का काय जेवत बसला होता बोलवा तात्या साहेबांना हा? बोलवा जेवत बसला होता काय कोण तुम्ही त्याने जेवण अहो तिने ग्रास खाल्ला नाही तर तुम्ही जेवलाय महाराज आहे आपल्या राज्याच्या अन्यायाचा अत्याचार होत आहे काय रे अत्याचार कुणी अत्याचार केला कुणी कोणी खुणावर अत्याचार केला कुणी काय केलं हे कळलं पाहिजे महाराज रस्त्यामध्ये नाही तर आपल्या राजवरामध्ये अत्याचार होतोय अन्याय होतोय दरबारामध्ये अत्याचार हो दरबारात अत्याचार कसा अरे दरबारात बाया आले तर फोटो काढाय पण अत्याचार आम्ही काय केलं महाराज तात्या साहेब दरबारमध्ये अत्याचार कुणी आणि का केला हे आम्हाला कळलं देखले बाया आले तर फोटो काढाय हा उघड्या डोळ्याने आम्ही गप बसलो बाबा आम्ही काय बघितलं ते फक्त आम्ही फोटो काढताना तेवढं बाया आले होते मध्ये आली मी सांगितलं आज नको उद्या या परवा दिवशी प्रत्येकाला वार दिल्या त्याने काय सुद्धा केलं नाही एक जणीला फक्त सांगितलंय उद्या 12 वाजता बायको गेली की ये पण ती अजून काही यायचे हे नव्हे अरे हे नाही कोणत्या बाईला सांगितलं कोणत्या बाईला काही सांगितलं उद्या 12 वाजता कोणत्या बाईला काही सांगितलं कोणत्या बाईला काही सांगितलं तिला काय सांगितलं तिला म्हटलं आता येऊ नको उद्या हे परवा दिवशी बायको नसल्यावर येत जा म्हणून बायको नसलं का बायको असल्यावर काय होते बायको असल्यानंतर फोटो निघत नाही का गाडवा बायकोचं लक्ष नाही सारखे कारवा करते पोरं हे ह्याला हा गुण आणा ह्याला मुतून आणा ह्याला छडी घाला त्याला शाळेत पाठवा तिच्या टेन्शन ते फोटो काढा येत नाही मग
बायको गेली म्हणजे निवंत असते, काही काढवा नाही, काय नाही, आपलं बाबा काढा येतं. एकदा दिवसात ते नाही, आपल्या राष्ट्रामध्ये अन्याय होते, अत्याचार होते राष्ट्रामध्ये. तात्यासाहेब आमचे कान खुले आहेत. कुठं अत्याचार होतोय आणि कुणी केलं ह्याचं नाव आम्हाला कळलं पाहिजे. छातीवरती दगड ठेवा. दगड मोठा नका, कशाला ह्याच्या छातीवर ठेवतो आणि मग सांगा. छाती दगड ठेवतो. ह्याचं मोठं काय म्हणून सांगायचं आहे तुम्ही? अरे तसं नाही, काळी चित्त करावं लागेल, काळी चित्त करावं लागेल. ते तुम्हाला ऐकणार नाही. काळीच घट करा. गॅसवर जावा, गॅसवर असं काळजाला शेतात घट करा, काळीच घट्ट करा. ठीक आहे तात्यासाहेब, आम्ही काळीच घट्ट केलेलं आहे. ह्या दरबारमध्ये घट्ट झाले. हा बोला आता काय तू काय करते? फ्रीज मध्ये ठेवा. आता दाबून दाबून घट करते का? दाबून पाताळ होतं रे गाढवा. दाबल्यानंतर पाताळ होतं, घट होत नाही. तू कधी दाबलं नाही का रे? बोला तात्यासाहेब, बोला. घट केले. ह्या दरबारमध्ये अत्याचाराने अन्याय कोण करत आहे? घट केले ना महाराज. आपल्या मुली किती मुलं आहे? आम्हाला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. म्हणजे वसंत आणि मनोरमा. मुलगा आणि मुलगी 2 मुलं आहेत. हो महाराज, वसंत आणि मनोरमा या दोघांचे एकमेकांचे प्रेम आहे. तात्यासाहेब भाऊ बनी भावंड आहेत, एकमेकावर प्रेम हे असणार, त्यात काय विशेष आहे? लहानपणापासून शाळेत जाताना दोघं, अभ्यासाला दोघं, जेवताना दोघं. का प्रेम असणार? काय प्रेम असणार नाही? बहीण भावाचं प्रेम नाही, बहीण भावाचं प्रेम नाही, बहीण भावाचं प्रेम नाही. हो, मग नक्की आहे तरी कोणता? कान खंडे करू नये का? वसंत आणि मनोरमा या दोघांचं बहीण भावाचं प्रेम नसून जसं काय नवरा बायको एकमेकांचे प्रेम आहे. कोणासमोर काय बोलता येत भान आहे? साहेब तुम्हाला कळतं का काय? ज्या दरबारमध्ये आपण अन्न खातात त्या दरबारमध्ये नाही ते भक्षण करतात. बोलणारी हे जीभ खेचून कुठली आपलं जगल्याची बाई हा राजा राहणार नाही. बहीण भावाच्या नात्याला कलंक लावताना तुम्हाला लाभ कसे वाटत नाही? महाराज, तरी मला वाटत होतं, तरी मला वाटत होतं की माझ्या शब्दावरती तुमचा विश्वास बसणार नाही. तेव्हा महाराज, मी माझ्या उघड्या डोळ्यानं पाहिले. वसंत आणि मनोरमाचा नवरा बायकोसारखं प्रेम मी माझ्या उघड्या डोळ्यानं पाहिले. खरं खरं हे खरं. हो, उघड्या डोळ्यानं. मग नाही का? काय बोलताय काकासाहेब? काय म्हणता? मी खोटं बोलतोय, मी खोटं बोलतोय, मी खोटं बोलतोय का? सत्य तेच बोलतोय, मी माझ्या उघड्या डोळ्यानं पाहिले. आम्हाला खरं वाटत. बरोबर आहे, आम्हाला खरं वाटत नाही. तात्यासाहेब 12-24 वर्ष झालं आमच्या दरबारी जो नोकरी करता आहात, आजपर्यंत तुमच्याकडून कदापि कुठला गुन्हा झाला नाही किंवा कुठलं हे काम तुम्ही चुकीचं केलं नाही. कदाचित तुमचं खरं सुद्धा असेल. जावा त्या नीच नादार कारच्याला दरबारमध्ये हजर करा. तुमचा विश्वास बसलाय. अरे अरे, आम्ही खोटं बोलतोय, आम्ही खोटं बोलतोय का? खरं खोटं करूया. सत्य बाहेर आलं. खरं खोटं झालं बाई. युवराज महाराज, अय युवराज महाराज, काय उसात पाणी पाजायला गेला काय तिकडे? बोला. असं अचानक बोलवण्याचं वेळ नको, मला ते वेळ नको. म्हणजे असा मुलगा कशाला हवा? असा ना मुलगा कशाला हवाय? तात्यासाहेब हे काय बोलते? त्याला फासावती लटकवा, फासावती लटकवा त्याला. कशाबद्दल? अरे महाराजाला उद्या जर संपूर्ण राष्ट्रामध्ये ही जर गोष्ट कळली, वसंत आणि मनोरमाचं एकमेकावरची नवरा बायकोसारखं प्रेम आहे हे जर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर कळलं, या राष्ट्रामध्ये जर कळलं तर काय होईल? महाराजांना खाली मान घालून जावं लागेल. युवराजे, हा काल आपण लाल बगीच्यामध्ये गेलो होतो. बहीण भाऊ खरं, त्या लाल बगीच्यामध्ये आपण बहीण भाऊ गेला असताना तिथं प्रेम करत होता. महाराज अहो बोलत कशाला बसला? बाबासाहेब, हा असला मुलगा कशाला ठेवायचा? काय त्याच्यामध्ये
फासावतीलच किंवा त्याला फासावतीलच किंवा बाबासाहेब त्याला फाशी का? मी आणि ताई आम्ही दोघं कायमच दर रविवारी आम्ही बागेत जातोच. बर पण काल गेल्यानंतर बहीण भावाचा प्रेम न करता नवरा बायकोचं प्रेम म्हणजे तात्यासाहेब काय बोलतोय? तात्यासाहेब मला काय कळतं का? नुसतं हाणून मारून काय उपयोग नाही. त्याला फासावती ठरवा, तात्यासाहेब फासावती ठरवा, फासावती ठरवा. असं लगेच? म्हणजे मार खाण्यापेक्षा फसवून गेले बरं. तात्यासाहेब आणि बाबा हे कुठल्या शब्दाचे कुठे अर्थ लावता हो? लाल बगीच्यामध्ये गेलास आणि स्वतःच्या बहिणीची बायको सारखं नाटक करतो. लाज वाटत नाही तात्यासाहेब. करी मागचा पुढचा विचार न करता गळ्याला धोड लावा आणि 1 2 3 म्हणा. बाबासाहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आता बोलून काय उपयोग नाही. आता काय बोलायचं नाही. तात्यासाहेबांनी सांगितलंय तसं. हा, फाशी. लगेच फाशी देतो. जोडीदार कुठे आहे तुझा? जोडीदार कुठे आहे? जोडीदार कुठे आहे? हॉटेलला जेवाय गेलाय. काय जेवला नाही का? 3 वाजत आले त्याला म्हटलं जेवला हॉटेलला. म्हणजे तो आहे, ठीक आहे. त्याच्या अगोदर कधी फास लावला होता? लय वेळा. आता फाशी लावली? कोणी 1 2 3 म्हणा. मी ऐका मी जातो कलेचा भाग तरुण नका माझ्या शब्दाचा राग दाजीनं लावली दरबारात राग जातो दरबार. आणि फासवर 1 2 3 म्हटलं की लगेच फाशी. काय म्हणलं? 1 दिन 1 2 3 हा 1 2 3 बोलला. एवढं काय नाही. 3 मध्ये फास बोलला की खरा लास्ट जेव जाऊन बोल. 1 2 3 फास कुठे लावलाय? फास कुठे लावलाय? कुठे खाली लावलाय? असं 3 म्हणलं नाही हा? टांगडं फासून गेला. अरे गाढवा, तिथं फास लावलं त्याचा जीव जाईल का? जीव तिथं आहे रे. गुडघ्यात जीव आहे का? गुडघ्यात वाद्य केला फास लावलाय. अरे तिथं वाद्य केला फास लागेल का? अहो, माझी सैनिक आहे. शोध काढवा, तिथं फास लावायचा नाही. शोध फास. अरे लोक हे घालवू नका. फास लावा. 1 2 3 म्हटलं की त्याचा प्राण गेला पाहिजे. फास लावला का रे? अरे काही फास लावला का? लावलाय. पण होती किती केलं तर आणि असं मस्ती करते. तुला तुझ्या बाण काढून ठेवते. बघा कसा चालला. अजून आगाऊपणा. अजून. आता तर नाद वाजू दे की. अरे ए मजा. अरे मजा. बघा कसं मस्ती लावलं.
ती काय मानकुट आहे का सांग बरं हिच्यामुळे तर घडलंय फोन करायला फोन आज कुठे लावलाय बघा तिकडे कसं करतो आज लावलाय कुठे कसं करतोय बघा की सत्तर पिढीत कोणी असा फास लावला होता का तिथं फासदारीचं त्याचा घेऊन जाईल का हिच्यामुळे तर घडलंय का नाही गोट्यावर कसं होईल काय होते त्याचा जीव जाणार नाही गोट्या तर फुटलेल्या का नाही गोट्या फुटून काय करायचं रे गोट्या फुटून काय करायचं त्याचा जीव गेला पाहिजे महाराज गोट्या जर अशा आवडल्या तर मरणार नाही म्हणून मी तिथं लावलं होतं म्हटलं वाटलं की गोट्या अशा अक्षर येणार नाही मरत. तसं नाही होत. तसं नाही फास लावतात कुठं महाराज आता कसं वाटलं का रे लहान तोंडी